आता एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 100% भाजप असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण राज्यातील नेतृत्वानं केंद्रीय नेतृत्वापुढे आपला प्रस्ताव मांडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्लीवारीत अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे। महायुती मित्रपक्षातील वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र सामोरं गेल्यास मित्रपक्षांवरील नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो। आणि नुकत्याच पार पडलेल्या विभागवार बैठकीत भाजपच्या आमदारांचाही एकच सूर असा होता। त्यामुळे आता भाजपची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रपक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोबत घेऊ नका, शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड यासोबत आमदार संजय गायकवाड यांचं मारहाण प्रकरणानं सरकारची बदनामी झाली आहे, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण देखील सरकारला भोवलेलं आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। स्थानिक निवडणुकीत भाजप एकटाच लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महायुतीतल्या मित्रपक्षांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची मात्र ठिकठिकाणी कोंडी होताना दिसते आणि यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रपक्षांच्या या वादग्रस्त मंत्र्यांमुळे किंवा आमदारांमुळे कुठे ना कुठे भाजपला एक मोठा फटका बसू शकतो। अशाच पद्धतीनं सर्वच आमदारांनी मागच्या आठवड्यात झालेल्या विभागवार बैठकांमध्ये एकच सूर उमटवला होता आणि याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनीही दिल्लीत आपल्या आमदारांचं अर्थात भाजपचं एकंदरीत म्हणणं जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडले। 100% भाजप हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे किंवा भाजपचं जे एक चॅलेंज आहे कुठे ना कुठे हेच राबवताना येत्या काळात होतंय की काय असं बघावं लागेल। एकंदरीत बघितलं सर्वात मोठा पक्ष 132 आमदार यासोबतच 5 ते 6 अपक्ष हे देखील भाजपच्या सोबत आहेत। एकंदरीत बघितलं तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 29 महानगरपालिकांपैकी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे, त्याच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई वगळता पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एक हाती भाजपचं वर्चस्व असताना मित्रपक्षांना सत्तेत भागीदार करायचं कशाला, यासोबतच त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे याचा फटका भाजपला कुठे बसू नये याची चाचपणी जी आहे ती केली जात होती आणि त्यामुळेच केंद्राकडे अर्थात भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वानं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे हा प्रस्ताव दिलाय की येत्या काळात 100% भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था अगदी अपवाद वगळता अर्थात मुंबई अपवाद वगळता सर्व भाजपनं एकाकी लढाव्यात आणि अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं जर 100% भाजप हा विजय मिळवला तर येत्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याची ताकद अर्थात कार्यकर्त्यांची ताकद मजबूत होईल असंच मानलं जातंय। त्यामुळे ठीक आहे राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।